नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. ESP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राला संतांची गौरवशाली परंपरा, संत परंपरेतील भजन कीर्तन या बाबी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रमुख कणा असून त्याचा वारसा जपणे हेच शासनाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डॉक्टर VT पाटील स्मृती भवन येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, महेश जाधव, सांस्कृतिक विभागाचे अव्वल सचिव बाळासाहेब सावंत, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आदी उपस्थित होते. कव्वाली हा प्रकारही संगीताची एक प्रकारे साधनाच आहे. राज्यात कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुमारे 1200हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक वर्षात 1800 भजन मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णयही सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागामार्फत घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक वर्षात 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णयही सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागामार्फत घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी विठू माऊली, सप्तशृंगी देव या 3 महिला भजनी मंडळ तर डाक्रोबा पायराई आणि दत्त प्रसादिक या पुरुष भजनी मंडळाला रुपये 25,000 रुपयांचा धनादेश देऊन मंत्री शेलार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या या कव्वाली महोत्सवात राज्यातील विविध कलाकारांचे कव्वाली गायन होणार आहे. आयुष्याचे सार सांगणाऱ्या चढता सूरज धीरे धीरे या कव्वालीने या महोत्सवाला प्रारंभ झाला. या प्रसंगी कव्वाल हाजी सुलतान नाजा व कव्वाल तौहीद अली यांचा सत्कार श्री शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा ESP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.